विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण क्षेत्रफळाची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. या पहा, स्क्रीनवरती एक उदाहरण दिसतंय. एका आयताकृती बागेची लांबी 80 मीटर व रुंदी 60 मीटर आहे. या बागेलगत चारही बाजूंनी 5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर पहा, एक आयताकृती बाग दिलेली आहे. आपण आकृती काढूया कच्ची. या ठिकाणी एक आपल्याला आयताकृती बाग दिलेली आहे. आपण त्याला नाव देऊया ए, बी, सी आणि डी. तर त्याची लांबी जी आहे ती 80 मीटर दिलेली आहे आणि त्याची रुंदी 60 मीटर दिलेली आहे आणि त्याच्या चारही बाजूंनी 5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. म्हणजे असा या ठिकाणी 5 मीटर रुंदीचा रस्ता चारही बाजूंनी, म्हणजे हे 5 मीटर. याला नाव देऊ आपण पी, क्यू, आर, एस. मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी? तर अगोदर आपण हा जो आतला जो आयताकृती भाग आहे, म्हणजे बागेची जी क्षेत्रफळ आहे ते काढावं लागेल. त्यानंतरनं ह्या पूर्ण आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागणार आहे आणि त्यानंतर काय करायचं, ह्या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढून हे जे आहे हे क्षेत्रफळ त्यातून वजा करायचे, म्हणजे उरलेला भाग जो आहे ते आपल्याला त्या ठिकाणी रस्त्याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. तर बघा, पहिल्यांदा आयताचं क्षेत्रफळ काढून घेऊया. म्हणजे ह्या बागेचं अगोदर आपण काय करूया, आतल्या भागातील या बागेचं क्षेत्रफळ काढून घेऊ. मग आयताचं क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग या ठिकाणी आपल्याला काय लांबी आणि रुंदी काय दिली? तर लांबी दिलेली आहे 80 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 60 मीटर. मग या ठिकाणी आपल्याला आयताचे क्षेत्रफळ काय मिळणार आहे? 0 0 6 8 48 48 चौमी. म्हणजेच या बागेचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं 4800 मीटर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला हे बाग जे आहे आतल्या भागाचं क्षेत्रफळ मिळालं. मग आता ह्या पूर्ण आकृतीचं काढायचं आहे आपल्याला. म्हणजेच ही जी लांबी आहे त्याच्यामध्ये हे 5 मीटर वाढलं आणि हे 5 मीटर वाढलं. म्हणजे आता ह्या पूर्ण पीक्यूआरची आकृतीची आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागणार. मग त्याच्यामध्ये काय आहे? 80. लांबी किती आहे? 80. मग त्या 80 मध्ये हे 5 मीटर वाढलं आणि हे 5 मीटर वाढलं. 5 आणि 5 10 मीटर वाढलेलं आहे. म्हणजेच त्या बाहेरचा जो आयत आहे त्याची लांबी झाली 90 मीटर. आता आपण रुंदी पाहूया. रुंदी आहे 60 मीटर अधिक हे 5 मीटर वाढलं आणि हे 5 मीटर, म्हणजे हे दोन्ही 5 आणि 5 10 मीटर झालं. 60 अधिक 10 70 मीटर. म्हणजेच या ठिकाणी हा जो बाहेरचा चौरस आहे पी क्यू आर एस, म्हणजे हा जो आयत आहे पी क्यू आर एस, याची लांबी मिळाली आपल्याला 90 मीटर आणि त्याची रुंदी आपल्याला मिळाली 70 मीटर. मग आता आपण याचं क्षेत्रफळ, या पूर्ण आयताचं क्षेत्रफळ काढून घेऊया. क्षेत्रफळाचं सूत्र तेच आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 90 आणि रुंदी आहे ही 70. लांबी 90 आणि रुंदी 70. म्हणजे या ठिकाणी पी क्यू आर एस या आयताचं आपल्याला क्षेत्रफळ किती मिळालं? 0 0 9 7 63. म्हणजे या ठिकाणी 6300 चौमी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ मिळालेलं आहे. मग हे जे मोठं क्षेत्रफळ आहे पी क्यू आर एसचं, या क्षेत्रफळातून आपण या आयताच्या बागेचं जर क्षेत्रफळ जर आपण वजा केलं तर उरलेलं जे आहे ते रस्त्याचं आपल्याला मिळणार आहे. मग ह्या पूर्ण पी क्यू आर एसचं क्षेत्रफळ किती आहे? 6300 चौमी वजा ह्या बागेचं किती मिळालं आपल्याला? तर 4800. मग या दोन्हींची जर वजाबाकी केली, आपण वजाबाकी करूया सुरुवातीला. 0 0 इथं 3तून 8 जाताना हातचा घेतला 13 झाले, 13तून 8 गेले 5 राहिले, इकडून एक हातचा दिलता 5 राहिले, 5तून 4 गेले 1 राहिले. म्हणजेच या ठिकाणी 1500 चौरस मीटर. म्हणजेच या ठिकाणी हा जो रस्ता आहे या रस्त्याचं आपल्याला क्षेत्रफळ किती मिळालं? आपल्याला 1500 चौमी असं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.